मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता थेट सरकार पाडण्याचा इशारा दिला। 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा असं जरांगे पाटलांनी अल्टिमेटम देताना म्हटलंय। 29 ऑगस्ट नंतर सरकारची जिरवणार असल्याचं देखील आता जरांगे पाटलांनी सांगितलंय। वेळ आली तर सरकार पाडू असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला। सत्ता कधी हाताखालून निघेल कळणार सुद्धा नाही असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलेला। 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय। सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही। वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडीणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर। आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका। ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिडिटी पाहिजे, तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या। मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे। 7 हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्या प्रमाणपत्र आणि ते व्हॅलिडिटी कशा देणार, दाखल केलेल्या त्या व्हॅलिडिटी पाहिजे। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा JRच पाहिजे। एक सुद्धा मी गॅझेटियर मागं ठेवणार नाही। सर सकट सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेत, केसेस मागं पाहिजे 28 ऑगस्टच्या आत। परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही। पण ह्या वेळेस आरक्षण गाड्यानं तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना, आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच। आता हो दे काय व्हायचं। तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल। आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे। दबून राहू नका। दबून राहिलात तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे। दबून राहू नका, कुणाला भ्यायचं काम नाही आहे, कोणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही। मराठ्यांनी दबावाखाली कोणाच्या वागायचं बंद करा। समाज सगळा संपून जाईल। जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असं चवताळून उठले पाहिजेत मराठी।